छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती कसलीही मशीद बांधल्याचे पुरावे नाही. हे शिवाजी महाराजांचं मशिदींविषयी विशेष असं काही धोरण नाही. शिवाजी महाराजांचं मंदिरांविषयी एक धोरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर हिंदू सैनिकांसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधलं आणि मुसलमान सैनिकांसाठी मशीद बांधली असं ऐकिवात आहे. तर नेमकं छत्रपतींचं मंदिर आणि मशीद विषयक धोरण काय होतं? मुळात प्रश्नच चुकीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती कसलीही मशीद बांधल्याचे पुरावे नाही. हे शिवाजी महाराजांचं मशिदींविषयी विशेष असं काही धोरण नाही. शिवाजी महाराजांचं मंदिरांविषयी एक धोरण आहे आणि त्यांचं स्पष्ट आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं हिंदूंच्या उत्कर्षासाठी. हिंदू समाज, हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदू मंदिरं, हिंदू देवी देवता यांचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य आहे. त्यामुळे त्या मंदिरांविषयी छत्रपती शिवरायांचं नक्कीच धोरण आहे. पण छत्रपती शिवरायांनी कोणतीही मशीद बांधल्याचा एकही पुरावा नाही. त्यासोबतच कोणत्याही मशिदीला नव्यानं इनाम करून दिल्याचा पुरावा नाही. जे पूर्वापार चालत आलेली इनाम मशिदींची होती ती शिवरायांनी चालू ठेवलीत. त्याला सुद्धा एक अपवाद आहे. जो इंदापूरचा एक मशिदीचा प्रमुख मौलवी पत्र लिहितो की शिवाजी भोसलेच्या काळामध्ये आमची इनामं चालली नाहीत. याचा अर्थ छत्रपती शिवरायांनी कितीतरी मशिदींची इनामं सुद्धा बंद केलेली आहेत. त्यामुळे शिवाजींचं मशिदीविषयीचं असं काही धोरण नाही. यासोबतच छत्रपती शिवरायांनी अनेक साधू संतांना काही ना काही इनामं दिली. देहूतील तुकोबरायांना, चाफळला रामदास स्वामींना, पाटगावच्या मोनीबाबांना, अशा सगळ्या साधू संतांविषयी छत्रपती शिवराय आदरभाव बाळगून होते. त्या सगळ्यांना काही ना काही इनाम छत्रपती शिवराय देत असताना छत्रपती शिवरायांनी कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला कसलंही इनाम दिल्याचा एकही पुरावा नाही. तर असं विशेष असं काही वेगळं धोरण नव्हतं. पण छत्रपती शिवरायांचं मंदिरविषयक धोरण मात्र स्पष्ट आहे, जे आपल्याला त्यांच्या कृतींमधून दिसतं. दिवाडी बेटामध्ये सप्तकोटेश्वराचं देवालय होतं. ते कित्येक वर्ष त्याचा संघर्ष सुरू होता. ते दिवाडी बेटातील सप्तकोटेश्वराचं देवालय पाडलं जाऊन तिथे चर्च उभं राहिलं. हिंदूंनी संघर्ष केला, परत मंदिर उभं केलं, परत चर्च उभं राहिलं. असं कित्येक वर्ष सुरू असताना शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांनी त्या दिवाडी बेटात उभं असलेलं सप्तकोटेश्वराचं देवालयावरचं चर्च ते उद्ध्वस्त केलं आणि तिथं मंदिरांची पुनर्बांधणी केली. आज सुद्धा त्या सप्तकोटेश्वराच्या देवालय शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या तिथीचा उल्लेख इथं स्पष्टपणे दिसतो. यासोबतच छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने रघुनाथपंत हनुमंत यांनी जो राज्यव्यवहार कोश दिला, रघुनाथपंत हनुमंत यांनी जो राज्यव्यवहार कोश दिला, त्या राज्यव्यवहार कोशामध्ये एक उल्लेख आढळतो की ज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी दक्षिणेमध्ये श्रीमुष्ण, वृद्धगिरी आणि रुक्म समाधीपम या तीनही ठिकाणच्या असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि तिथली पूजा आणि रथोत्सवाची परंपरा सुरू केली. त्याही पुढे जाऊन शिवचरित्र साहित्यामध्ये एक सुंदर असं प्रकरण सापडतं. तिरुनेलवेलीमध्ये आणि समुद्र पेरुमल येथे 2 मशिदी उभ्या होत्या. छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी गेल्यानंतर त्या मशिदींचा इतिहास विचारला. शिवरायांना सांगण्यात आलं या ठिकाणी नायक राजांनी बांधलेली शिवाची आणि विष्णूची मंदिरं होती. ती मंदिरं पाडून इथं मशिदी उभ्या केल्यात. त्याच क्षणाला छत्रपती शिवरायांनी त्या मशिदी जमीनदोस्त करून त्या जागेवरती परत एकदा मंदिरांची पुनर्बांधणी केली आणि त्यासोबत तिथं स्वतःच्या हस्ते गोपूजन सुद्धा केलं. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी जिथे जिथे मंदिरं पाडून मशिदी झालेत, चर्च झालेत, त्या प्रत्येक ठिकाणी लोकाग्रहाखातर परत एकदा त्या मशिदी किंवा चर्च पाडून मंदिरं उभारल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. यासोबतच खूप साऱ्या देवस्थानांना छत्रपती शिवरायांनी मदत केली. पुण्यामध्ये कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला. तिथल्या नंदादीपाकरिता छत्रपती शिवरायांनी इनाम दिले. चिंचवडच्या देवस्थानाला इनाम दिले. यासोबतच रायगडावरती जगदीश्वराचं देवालय बांधून काढले. प्रत्येक किल्ल्यावर देवी देवतांची मंदिरं बांधून काढलीत. प्रतापगडला तुळजाभवानीचं मंदिर बांधले. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आढळतात ज्यामधून छत्रपती शिवरायांचं मंदिरविषयक धोरण स्पष्ट होतं. असं असताना छत्रपती शिवरायांचं मशीद विषयक धोरण मात्र नाही. कारण छत्रपती शिवरायांनी कोणतीही मशीद बांधल्याचा, कोणत्याही मुसलमान व्यक्तीला इनाम दिल्याचा कसलाही पुरावा नाही.